नमस्कार तुम्हा दोघांना. नमस्कार. काय नाव आहे आपलं सर? माझं नाव कचरू शिवराम जोंधळे. आणि आपलं? चंद्रकला कचरू जोंधळे. कुठून आलाय आपण? मी सिन्नरवरनं. सिन्नर सोनारी गाव. सोनारी गाव. सिन्नर म्हणजे नाशिक जिल्हा? हो, नाशिक जिल्हा सोनारी आमचं गाव आहे. तर तुम्ही इम्प्लांट करायला आला? हो. किती दात नाहीये तुम्हाला? माझे खालचे बघा 5-6 दात सोडले तर बाकीचे दात नाहीचे. वरचे? वरचे आहे. वरचे आहे. तर खाली आपल्याला दात नाहीये. नाही. काय त्रास होतोय दातांचा आपल्याला? दात नसल्यामुळे असं काय त्रास आहे? त्रास म्हणजे जेवण जात नाही पहिली गोष्ट. आणि पहिले जायचं, आता 2-1 महिन्यापासून बिलकुल नाही. जेवणा व्यतिरिक्त काय त्रास आहे? जेवण केल्यानंतर बघा हिड्यांची नाही का, दात असं चावते, हिड्यांची आग होणे येते. ते आहे. झोप वगैरे लागते, जेवण नसतं? नाही ना, जेवण केल्यानंतर अपचन असं त्रास होतो. त्रास आहे. मला एक सांगा, तुम्ही सिन्नर नाशिक करून आला, आपण दात बसवण्यासाठी एवढा जो त्रास इथे आलाय, का त्रास तुम्ही करून इकडे आला, काय त्याच्या मागचं कारण होतं? मोबाईलवर बघायचे ना, युट्यूबवर रील्स बघायचे. त्यावेळेस यांना डॉक्टरांचा पत्ता मिळाला. यांनी डॉक्टरांना फोन वगैरे केला, त्यावरून माहिती घेतली. तर त्यांना पटलं की 100% एकदम गॅरंटेड आहे. आणि आम्ही इथे आलो. आम्ही खूप बघितलं इथं. आम्हाला इतकं काही आनंद झाला. इथले सगळे खूप छान आहे, स्टाफ खूप छान आहे आणि डॉक्टरसुद्धा खूप छान आहे. आणि ते माहिती बी बरोबर देतात. आपल्या कुठली जबरदस्ती नसते. दातांच्या ऑपरेशनची काही अपेक्षा असतात पेशंटच्या? हो. तुमच्या पण असतीलच. हो. काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा काय नाही, 2 घास व्यवस्थित जेवण गेलं पाहिजे, बस. बाकी काय. आणि दिसण्याची अपेक्षा असते? दिसण्याची पण सगळंच असतं. शेवट माणूस आहे तोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला दिसण्याचं असतंच. तर 3 दिवसापूर्वी तुम्ही गावावरून निघाला. हो. आज गावाला जाताय. हो. या 3 दिवसाचा तुमचा अनुभव सांगायचा आहे. अनुभव म्हणजे दात बदलायचेच होते आपल्याला. डॉक्टरांना साहेबांना दाखवलं तर साहेब म्हणे बदलावंच लागेल बुवा. तर मग मी निश्चय केला काही बदलून टाका म्हणलो. त्यांनी व्यवस्थित बसवली दात वगैरे, काही अडचण नाही आली. सर्जरी ऑपरेशनचा काय अनुभव आहे? सर्जरी करताना काय तकलीफ नाही वगैरे काहीच नाही आली. व्यवस्थित केली एकदम. त्यांच्या हिरड्या पूर्ण हे झालेल्या होत्या, म्हणजे बसवण्यासारखे नव्हते, तरी पण त्यांनी प्रयत्न केले आणि सक्सेस झाले. आणि या 3 दिवसाचा तुमचा अनुभव काय आहे दोघांचा? चांगला आहे एकदम. आमचा अनुभव एकदम फ्री, एकदम काहीच नाही. झालं. डॉक्टरांनी आमची काळजी घेतली, म्हणजे एकदम घरच्या सारखं त्यांनी आम्हाला बघितलं, भरपूर बघितलं. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही गावावरून आला, एवढ्या दुरून, एवढ्या त्रासातून आला, या त्रासातून तुम्ही गेला, त्या त्रासाचं काही सार्थक झालं का आपलं? हो, झालं. खूप सार्थक झालं. त्यांची खूप इच्छा होती, दातांबद्दल समस्या खूप होती. आणि जे डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केले ना, डॉक्टर साहेबांनी समजून सांगितलं चांगलं आहे. त्यांनी युट्यूबवरूनच डॉक्टरांशी संपर्क साधला. आणि खरंच डॉक्टर साहेब खरंच देव माणूस आहे. तुम्ही सगळे खूप देव माणूस आहात, खूप काळजी घेतली आमची. एवढे घरचे पण नाही किती. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला. नाही खरं. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण भागामध्ये दातांची काळजी करणे याच्याविषयी कोणी काही सांगतच नाही. ऑलरेडी कसं आहे, आता सिन्नर भागामध्ये एवढ्या सुविधा नसतात. नाशिकमध्ये मला नाही माहिती आहे का नाही, पण दवाखाने आहेत, पण मग असे तुमच्यासारखी नाही. कसं दात म्हणतात. माझं अजून म्हणणं आहे की जी लोक मिश्री वापरतात गावामध्ये, आता तुम्ही जेव्हा गावात जाणार, तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना भेटणार, आणि जी लोक तंबाखू खातात त्यांना तुम्ही काय सांगणार की खायचंय की नाही खायचंय? नाही खायचं. ज्यावेळेस कसं आहे, आता काही वस्तू गमवल्या जाते त्यावेळेस कळतं माणसं. तुम्ही अनुभवातून गेला, तुम्हाला त्रास झाला, तुमचे पैसे लागले, यावं लागलं, तर जे आता आहेत मंडळी जे खातात त्यांच्यासाठी तुमचं काय सल्ला असेल त्या लोकांसाठी? बंद करा, नका खाऊ, काय करा? नाही खायला पाहिजे. पण मग आता खाणारी माणसं खावाच लागते. असे काही करायला दिवस पण नाही जात असं आहे ना. नाही पण मग जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आता यांनी पण काही दिवस खात होते,
आणि जेव्हा यांची समस्या चालू झाली त्यानंतर यांनी त्यागच केला. तुम्ही ज्या दिवशी तंबाखू खाल्ला त्या दिवशी तुमचे दात गळून पडणार. मी आता सांगतो, इम्प्लांट आहे गळून पडणार. हो ना. तंबाखू नाही खायचा नाही, बंदच माझी ऑलरेडी आज पण बंद केली. त्यांचं म्हणजे मनच उठून गेले. तुमच्या मुलाला चांगले टक्के मिळाले, माहित पडलं, त्यासाठी तुमचे खूप आभार. थँक्यू. तुमच्या आयुष्यामध्ये असंच हास्य निर्माण राहो, असंच तुम्ही हसत राहो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव तुम्हाला भरभराटीचं आयुष्य देव, यश देव. तुमचे आशीर्वाद सर.